सुप्रभात मंडळी. इंडियाज मोस्ट फिअरलेस या शिव अरूर आणि राहुल सिंग यांच्या पुस्तकाचा जो अनुवाद संध्या रानडे यांनी मराठीत केला आहे त्याच्यातलं प्रकरण दुसरं, म्यानमारमधील सर्जिकल स्ट्राईक जून 2015 याचं अभिवाचन चालू आहे. त्यातला दुसरा भाग मी आज वाचते आहे. कर्नल डेल्टांच्या या पथकाला भारताच्या ईशान्य भागाची जेवढी सखोल माहिती होती तेवढी क्वचितच कुणाला असेल. शिवाय तिथे लढण्यात या पथकाइतकं वाकबगारही कुणीच नव्हतं. गेली जवळजवळ 20 वर्ष ईशान्य भागातले बंडखोर शोधून त्यांना धडा शिकवण्याचं या पथकाचं काम अव्याहतपणे सुरूच होतं. आसामच्या भारतीय हेडक्वार्टर्सपासून दूर सर्वत्र पसरलेली कमांडोजची पथकं त्यांना हुकूम मिळता क्षणीच जिथे जायचं ठरलं असेल तिथे थेट जाऊन पोचणार होती. त्यांच्या मनातला निश्चय पक्का होता आणि इरादा नेक. पाठवतील तिथं जायला सज्ज होते ते. 5 फूट 10 इंच उंचीच्या लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांना पूर्णपणे माहीत होतं की ते स्वतः या बंडखोरांचं लक्ष होते. कर्नल यांच्या धाडसाची कीर्ती सगळीकडे पसरली होती. या माणसाला संपवण्याची बंडखोर वाटच बघत होते. 2006 सालापासून हा अधिकारी बंडखोरांच्या रडारवर होता आणि अजूनही आहे. मणिपूरला मुख्यालय असलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मी आणि युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट या दोन्ही कुविख्यात संस्थांच्या मोस्ट वॉन्टेड यादीत त्यांचं नाव कधीचंच कोरून ठेवलं गेलं आहे. पण ही वस्तुस्थिती कधी कर्नल यांच्या मनाची शांतीही घालवत नाही आणि त्यांच्या कामावरचं त्यांचं लक्षही कधी विचलित करू शकत नाही. बंडखोरी, आक्रमकता या गोष्टी नेहमी भीतीपोटी येत असतात. गेली 10 वर्ष ते मला बघतायत. माझी त्यांना भीती नक्कीच वाटत असणार. कायदेशीरपणे हातात स्वयंचलित शस्त्र घेऊन या परिसरातल्या रस्त्यांवर फिरण्याची परवानगी मला आहे, त्यांना नाही, ते म्हणतात. पण पॅराट्रूपर असलेले कर्नल डेल्टा त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाला स्वतःजवळ ठेवत नाहीत. गेली अनेक वर्ष सुरक्षेच्या दृष्टीने लष्कराच्या एका अज्ञात ठिकाणी त्यांचं कुटुंब राहत आहे. ईशान्य भारतातलं त्यांचं वडिलोपार्जित घर आजही कुलूपबंदच आहे. लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांना युद्ध सुरू करण्याचा हुकूम मिळाला. अर्थातच त्यांच्या माणसांकडून काही खास तयारी करून घेण्याची त्यांना गरजच भासली नाही, कारण मणिपूरच्या हल्ल्याच्या आधी त्यांचं पथक म्यानमारच्या सीमेपलीकडच्या NSCN-Kच्या तळावर हल्ला करण्याची तयारी करतच होतं, कारण तिकडे परिस्थितीच तशी उद्भवली होती. नागा बंडखोरांनी त्या राज्याच्या मोन या जिल्ह्यातल्या 8 सैनिकांवर हल्ला करून त्यांना ठार मारलं होतं. ही गोष्ट घडली होती 4 मे 2015ला, म्हणजे मणिपूर हल्ल्याच्या बरोबर 1 महिना आधी. 5 जूनला हल्ला झाला नसता तर भारतीय लष्कर त्यांच्या आधी ठरलेल्या बेताप्रमाणे म्यानमारमध्येच गेलं असतं. पॅरा SF कमांडोजची एक टीम लपून छपून 5 जूनच्या रात्री म्यानमारमध्ये शिरली असती आणि गेले कित्येक दिवस त्यांच्या रडारवर असलेल्या NSCN-Kचा कॅम्प त्यांनी धुवून काढला असता. म्यानमारमध्ये स्थायिक झालेले बंडखोर नेते SS खापलांग हे एका कुविख्यात संस्थेतून त्यांचा कारभार चालवतात. त्यांना नागालँडला स्वतंत्र राज्य म्हणून स्वायत्तता हवी आहे. त्या वर्षी ह्या संस्थेने गेली 14 वर्ष लागू असलेल्या युद्धबंदीच्या भारताबरोबरच्या कराराचा भंग केला. याचा अर्थ स्पष्टच होता की खापलांग यांना शांतता नकोच आहे. या करारभंगानंतर या बंडखोर संस्थेने भारताच्या सुरक्षा दलांवर एकापाठोपाठ एक असे हल्ले सुरू केले. त्यांच्या या अपराधासाठी त्यांना शिक्षा देणं खरं तर कधीपासूनच गरजेचं होऊन बसलं होतं. लष्कराने आपल्या परीने त्यांना धडा शिकवण्याची योजना आखलेली होती, पण मध्यवर्ती सरकार त्याची जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं. तशी ती घेतली गेली असती तर ही कारवाई एका झटक्यात आणि गुप्तता राखत कधीच करून झाली असती. पण मग बंडखोरांचं विधिनिषेधशून्य वागणं आणि पाठोपाठ व्यवस्थित सापळा रचून 5 जून 2015ला भारतीय सैन्यावर झालेला अमानुष हल्ला, या 2 गोष्टींमुळे सरकारची भूमिका एकदमच बदलली. सरकारची तटस्थता ताबडतोब गळून पडली.
लेफ्टनंट कर्नल डेल्टाना आठवत होतं. लष्कर प्रमुख विमानानं 5 जूनला इम्फाळला यायला निघाले आहेत असं आम्हाला सांगण्यात आलं. नक्कीच काहीतरी विशेष घडणार होतं आणि खरंच तसं घडलं. काहीतरी विशेष तर ते होतंच, पण त्याच वेळी अतिशय धाडसी आणि धक्कादायक योजना तेव्हा आखली गेली होती. मध्यवर्ती सरकारची आता पूर्णपणे खात्री पटली होती की मणिपूरच्या हल्ल्यासाठी या बंडखोरांना लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त शासन घडवण्याची वेळ आता आली आहे. पण ते शासन कशा प्रकारे दिलं जावं हे अजून ठरायचं होतं. सणसणीत उलटा टोला हाणण्याच्या उपाययोजना चालू असल्याच्या खाणाखुणा दिसायला लागल्या होत्या आणि जे करायचं होतं तेही जबरदस्त गंभीर असणार होतं. पुढच्या सगळ्या हालचाली वेगानं घडल्या. दिल्लीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल पंतप्रधानांबरोबर बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार होते, पण त्यांनी न जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळचे लष्कर प्रमुख जनरल दलवीर सिंग यांनी त्यांची इंग्लंडला देणार असलेली भेटही पुढे ढकलली. या दोन्ही गोष्टी नवल वाटण्याजोग्याच होत्या. या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी जनरल दलबीर सिंग इम्फालला येऊन पोचले. तिथे लेफ्टनंट जनरल बिपिन रावत, जे पुढच्याच वर्षी लष्कर प्रमुख झाले, यांनी जनरलना सर्व घडामोडींची कल्पना दिली. त्यावेळी लष्कराच्या नागालँडच्या हेडक्वार्टर्समधल्या 3 अधिकाऱ्यांचे लेफ्टनंट जनरल रावत हे प्रमुख होते. त्यांच्यापैकी लेफ्टनंट कर्नल डेल्टा आणि संबंधित पॅरा SF CO त्यावेळी झालेल्या चर्चेत सहभागी झाले होते. या चर्चेच्या वेळी लेफ्टनंट जनरल रावत यांनी एका गोष्टीची स्पष्ट कल्पना दिली होती की हल्लेखोरांना शोधून काढणं लष्कराच्या पूर्णपणे आटोक्यातलंच होतं. त्यावेळी त्या खोलीत हजर असणाऱ्या प्रत्येकाला माहीत होतं की हल्लेखोर आता परकीय भूमीवर होते. त्याहून अधिक स्पष्टपणे संदेश देण्याची गरजच नव्हती. हॅलोजनच्या दिव्यांचा पिवळट प्रकाश मणिपूर, नागालँड आणि म्यानमार यांच्या सरहद्दीचा परिसर दर्शवणाऱ्या नकाशांमधल्या बंडखोरांच्या ठाण्यावर लाल टाचण्या टोचण्यात आल्या. जनरल दलबीर सिंग यांनी आम्हाला सांगितलं की या संपूर्ण कारवाईला सरकारतर्फे सर्वोच्च पातळीवर मान्यता देण्यात आली आहे आणि तिची सर्व सूत्रं संरक्षण मंत्र्यांनी स्वतःकडेच ठेवली होती. आम्हाला आता सर्व वरिष्ठ पातळीवर पाठिंबा मिळाला होता. पूर्ण सहकार्य दिलं गेलं होतं. याच क्षणाची तर आम्ही गेले कित्येक दिवस वाट बघत होतो, लेफ्टनंट कर्नल डेल्टा म्हणाले. या योजनेच्या बाबतीतले बाकीचे सारे मुद्दे आधीच स्पष्ट झालेले होते, पण एक गोष्ट मात्र त्या अतिशय गुप्त अशा चर्चेनंतर आम्हाला सांगितली गेली. लष्कर त्या बंडखोरांच्या भीषण कृत्याचा बदला पुढील 72 तासांमध्येच घेईल. या कामात येऊ शकणारे सर्व अडथळे दूर करण्यात आले होते आणि सीमेपलीकडच्या त्या अत्यंत धाडसी अशा म्यानमार सर्जिकल स्ट्राईकला दिल्लीतलं सरकार कोणतीही हरकत घेणार नव्हतं. 7 जून हा D-डे ठरला. दोन्ही वरिष्ठ जनरल्सनी लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांना ब्रीफिंग रूममध्येच थांबायला सांगितलं. बंडखोरांच्या ठाण्यांवर करायच्या असलेल्या सर्जिकल स्ट्राईक्सची रूपरेषा ढोबळमानाने पहिल्यांदा तिथेच ठरवली गेली. प्राणघातक हल्ले करू शकणारे पॅरा SFचे पथक 2 हल्ले एकाच वेळी करेल असं ठरलं. मणिपूरहून आणि नागालँडहून 2 टीम्स एकाच वेळी तिथल्या जंगलात घुसतील आणि तिथली अभयारण्य उद्ध्वस्त करतील. ह्याच जंगलांमध्ये बंडखोरांना आश्रय मिळत होता आणि इथेच त्यांना प्रशिक्षणही दिलं जात होतं. सर्व सूचना आणि हुकूम काहीसे कठोर वाटले, पण ते स्पष्टपणे दिले गेले होते. ज्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने बंडखोर असतील त्या ठाण्यांवर लेफ्टनंट कर्नल डेल्टा आणि त्यांचं पथक हल्ला चढवणार होतं. त्यामुळे कमांडोजना बंडखोरांचं मोठ्या प्रमाणावर आणि सर्वाधिक नुकसान करता येणार होतं. कारवाईला सुरुवात होण्यापूर्वी लक्ष्य काळजीपूर्वक नक्की करून घेणं गरजेचं होतं. अगदीच मामूली संख्येनं बंडखोर असतील अशा ठिकाणी हल्ला करायला जाण्यानं काहीच साधलं नसतं, कारण यात फार मोठ्या गोष्टी पणाला लागल्या होत्या आणि फक्त सरकारच हा हल्ला यशस्वी होण्याची वाट बघत नव्हतं. अतिशय दुखावलं गेलेलं पण तरीही खंबीरपणे सगळ्यांना तोंड देणारं लष्करही या हल्ल्याच्या यशाकडे
डोळे लावून बसलं होतं. ज्या ठिकाणी लष्कर पोचू शकणार नाही आणि आपण सुरक्षित राहू शकू अशी बंडखोरांची कल्पना होती, तीच ठाणे आधी शोधून घेण्याचे आमचे काही तास गेले. कारण हा हल्ला ही काही मामूली गोष्ट असणार नव्हती, लेफ्टनंट कर्नल डेल्टा म्हणाले. पारंपरिक पद्धतीनं लष्करी डावपेच आखताना अत्यंत काटेकोर असावं लागतं. काही गुंतागुंतीच्या आणि खोलात जाऊन विचार केलेल्या पद्धतींचा वापर करावा लागतो. परकीय भूमीवर जाऊन विशेष महत्त्वपूर्ण कामगिरी करून सुखरूप परत येणं हे एक वेगळ्याच प्रकारचं आव्हान आहे. अशा तऱ्हेची सर्जिकल ऑपरेशन्स करण्यासाठी जबरदस्त पूर्वतयारी करावी लागते आणि बारीक सारीक तपशीलही ध्यानात ठेवावे लागतात. त्यांच्यासाठी रोजच्या सरावाच्या ज्या कवायती कराव्या लागतात त्या अगदीच पोरखेळासारख्या वाटतील अशा तऱ्हेने केल्या जातात. अशा प्रकारच्या अत्यंत खास कामगिऱ्यांचं यश खूपशा गोष्टींवर अवलंबून असतं. विशेषतः ध्वनियोजना, खात्रीलायक गुप्त माहिती आणि लहान सहान गोष्टींची शक्यतांची दखल घेत आखलेली योजना, या सगळ्यांचं महत्त्व इथे फार असतं. सीमेपलीकडील म्यानमारमध्ये बंडखोरांची ठाणी काही कमी नव्हती. सरहद्दीवरच्या जंगलातच बंडखोरांना सुरक्षित वाटत होतं. मणिपूरच्या हल्ल्याला कित्येक तास उलटून गेले होते. लष्कराचे अत्यंत कुशल कमांडोज म्यानमारमध्ये जाऊन उद्ध्वस्त करू शकतील अशी काही ठाणी निश्चित करण्यात आली. बंडखोरांची 3 ठाणी. या ठाण्यांवर लेफ्टनंट कर्नल डेल्टा आणि त्यांची माणसं हल्ला करतील आणि दुसरी अशीच टीम नागालँडहून हल्ला करेल. पण ह्यातही एक समस्या होती, ती अतिशय गंभीर होती. अंतर. मणिपूरच्या सरहद्दी पलीकडची बंडखोरांची ठाणी बरीच होती आणि हल्ल्यानंतर अवघ्या 2च दिवसांनी त्यांच्यावर प्रतिहल्ला करणं हे निश्चितच धोक्याचं होतं. प्रतिहल्ल्याचा दिवस बदलणं केव्हाही श्रेयस्कर होतं आणि तसं केल्यानेच प्रतिहल्ला यशस्वी होण्याची शक्यता वाढणार होती. त्या दिवशी संध्याकाळीच कर्नलनी त्यांच्या मनातले विचार दोन्ही जनरल्ससमोर मांडले. या मुद्द्यांवर अजून बराच विचार करणं गरजेचं आहे. ठाणी आमच्यापासून बरीच दूर होती, म्हणून आम्हाला अधिक वेळ मिळायला हवा. सर्व गोष्टींची नीट जुळवाजुळव झाली असल्याने नागालँडहून 7 जूनला हल्ला करता आला असता, नाही असं नाही, पण ह्यामागची मूळ कल्पना होती की ह्या टीम्सनी एकाच वेळी हल्ले करणं आणि त्या विशिष्ट वेळी ते करणं आम्हाला शक्य होणार नव्हतं आणि या बाबतीतल्या शक्यतांचा लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांचा हिशोब अचूक होता. अंतर हा या प्रकारच्या योजनेतला एकच अडथळा नव्हता. या प्रकारच्या कामगिरीसाठी आवश्यक तेवढं मनुष्यबळ पॅरा SF जवळ त्यावेळी उपलब्ध नव्हतं. 5 जूनला लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांच्याजवळ फक्त 40 माणसं होती आणि म्हणूनच डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोला निघालेल्या कमांडोची आधी ठरलेली कामगिरी रद्द करण्यात आली आणि त्या 100 जणांना जवळच्याच एका वेगळ्या ठिकाणी पाठवायचं ठरवलं. हे 100 कमांडोज रात्रीच्या जेवणाच्या वेळेपर्यंत इम्फालला पोचले. कॉप्स कमांडर लेफ्टनंट जनरल रावत नागालँडमधल्या दिमापूरच्या हेडक्वार्टर्सहून इम्फालला पोचले. इथून काम करणं त्यांना अधिक सोपं जाणार होतं. ब्रिगेडियरच्या पदावर असताना लेफ्टनंट जनरल रावत यांनी 2008-2009 या काळात डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो इथल्या भारतीय सेनेचं नेतृत्व केलं होतं. त्यावेळी कांगोच्या महत्त्वपूर्ण अशा एका जिल्ह्यावर बंडखोरांनी आक्रमण केलं होतं. ते आक्रमण मोडून काढण्याचं आणि बंडखोरांना नमवण्याचं काम लेफ्टनंट जनरल रावत यांनी त्यांच्या भारतीय सेनेच्या मदतीनं यशस्वी केलं. ह्या कामगिरीसाठी UN तर्फे लेफ्टनंट जनरल बाबाकार गाय यांच्या हस्ते लेफ्टनंट जनरल रावत यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी फोर्स कमांडर असलेले बाबाकार गाय डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोच्या UN मिशनचं काम बघत असत. त्यावेळी ब्रिगेडियर असलेल्या रावत यांना दिल्या गेलेल्या प्रशस्तीपत्रकात लेफ्टनंट जनरल बाबाकार यांनी म्हटलं होतं, ब्रिगेडियर रावत यांचं नेतृत्व, धाडस आणि त्यांचा आजवरचा अनुभव यांच्यामुळेच उत्तर किवूची राजधानी गोमा बंडखोरांच्या ताब्यात गेली नाही.
देशाच्या पूर्व भागात आता पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित झाली असून बंडखोरांच्या मुख्य गटाला वाटाघाटींच्या पातळीवर आणण्याचं महत्त्वपूर्ण काम ब्रिगेडियर रावत यांनी केलं आहे. सर्व योजनांच्या आखणीत प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या आणि लष्करी कारकिर्दीतल्या तडफदार व्यक्तिमत्वाच्या लेफ्टनंट जनरल रावत यांच्या तिथल्या उपस्थितीने म्यानमारच्या कामगिरीवर जाणाऱ्या कमांडोजमध्ये मृत्यूला सुद्धा आव्हान देण्याची जिद्द उफाळून आली. त्यांच्या पाठीशी एक समर्थ अधिकारी उभा होता ही जाणीव या कमांडोजसाठी निश्चितच सुखद होती. मंडळी, ह्याच्या पुढे ते कसं काय एक्झिक्यूट करतायत त्यांचा प्लॅन ते आपण उद्या बघूया. तोपर्यंत बाय बाय.